मार्च महिना संपण्यास अवघे काही दिवस बाकी असून शनिवारी आणि रविवारी या सुट्टींच्या दिवशी देखील नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरता यावा याकरिता झोन वॉर्ड कार्यालय सुरू ठेवण्यात आले असून सुट्ट्यांमध्ये देखील वसुली पथक आणि प्रमुख हे थकबाकी वसूल करण्यासाठी झोन निहाय वसुली करत आहेत। महानगरपालिकेच्या वतीने बड्या व्यावसायिक मालमत्ता कर थकबाकीसाठी वसुली पथकाकडून कारवाईचा धडाका सुरू असून नियमित कर भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील वार्ड कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहेत। मार्च एंडिंगला काही दिवस शिल्लक राहिले आहेत। महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मालमत्ता कर आणि पाणीपट्टी आदींची वसुलीसाठी विशेष लक्ष देऊन जास्तीत जास्त थकबाकी वसुली करण्यासाठी विशेष पथक आणि वसुली पथक स्थापन केले आहेत। याविषयी सतत वार्ड निहाय कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केल्याने आणि नागरिकांच्या तक्रारीसाठी कर अदालत झोन निहाय आणि प्रशासकीय स्तर शैक्षणिक संस्था यांचे स्वतः कर विषयी आक्षेप सूचना ऐकून त्यांचे मालमत्ता करधारकांचे समाधान केल्याने या वर्षीच्या वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी आणि नियमित कर भरणा झाल्याचे दिसून येत आहे। मार्च महिना संपण्यास अवघ्या काही दिवसांवरती आला असून शनिवारी आणि रविवारी सुद्धा सुट्टीच्या दिवशी नागरिकांना आपल्या मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरता यावा म्हणून झोन वार्ड कार्यालय सुरू ठेवण्यात आले असून सुट्टीमध्ये सुद्धा वसुली पथक आणि प्रमुख हे थकबाकी वसुली करण्यासाठी झोन निहाय वसुली करत आहे। गेल्या काही दिवसात मोठ्या व्यावसायिक थकबाकी धारकांकडून वसुली विरोधात कारवाई करत जप्ती आणि सीलची बडगा उगारला आहे। आजही झोन निहाय वसुली करण्यासाठी पथक परिसरात जाऊन थकबाकी वसुली करत असल्याचे दिसून येत आहे। शनिवार रविवार आणि सोमवारी होळी धुलीवंदनची सुट्टी असली तरी देखील मनपा झोन कार्यालय शनिवारी रविवारी सुरू होते आणि झोन क्रमांक 1 मध्ये सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर हे मालमत्ता करसाठी नागरिकांची करबाबत आक्षेपाबाबत सुनावणी घेऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आलं। याशिवाय वार्ड कार्यालयात वसुली अधिकारी कर्मचारी हे आपापल्या यादीनुसार काम करत असल्याचे बघायला मिळालं। आज रोजी झोन क्रमांक 1 चे 15 कोटी रुपये वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे। महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत यांच्या प्रयत्नांमुळे यावर्षी वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात उच्चांक गाठला जाईल अशी माहिती मिळत आहे।